मैं ऋतुजा वाघाड़े यवतमाल से आई हूँ। आदिवासी गोवारी। मैं हमारी कास्ट है आदिवासी और गोवारी, उसकी जनजाति रिप्रेजेंट करने जा रही हूँ। तो हमारे इसमें रहता है गाय की, जैसे वो अपने समाज में बताया जाता है कि मम्मी के ऊन में जब रहते हैं तभी हम अग्नि, पानी, वारा, हवा इससे बने हुए होते हैं, उसी में विलीन होना है और उसी का जो पालन पोषण करना है नेक्स्ट जनरेशन के लिए। बिकॉज ऑफ अभी यह लोग, हम ही समझो, अपने कल्चर को छोड़ के दूसरा कल्चर अपना रहे हैं। ऐसा नहीं करना चाहिए। बिकॉज ऑफ अपनी संस्कृति बचाए रखनी चाहिए नेक्स्ट जनरेशन के लिए। थैंक यू, धन्यवाद। आपल्याला काही ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत एकही गोंडगवाऱ्याची अवलाद इथून या नागपूरातून जाणार नाही। याच्यासाठी सगळे तयार आहे ना? मग शांततेत बसा, व्यवस्थित बसा। एकही बंदा इकडल्या तिकडे गेला नाही पाहिजे। ते 2 दिवस लागो, 4 दिवस लागो, कारण आता हे आपली सत्व परीक्षा आहे, बरोबर? कारण जीवाचं रान करून आपण एक एक पैसा जमा करून या गोंडगवारी जमातीला रोज मजुरी पाडून या नागपूरच्या ठिकाणी आंदोलनासाठी बोलवतो। हे काय यायचे लॉलीपॉप खाण्यासाठी आहे का? मग लॉलीपॉप जर खायचे नाही तर आपल्याला हे नागपूर सुद्धा सोडायचं नाही। त्यामुळं या ठिकाणी जर आपण या मोठ्या संख्येने जर आलेला एकही गोंडगवारी जमातीचा कार्यकर्ता असेल, महिला भगिनी असेल, आपण कुठेही जाणार नाही। या राज्य शासनाने जरी आपल्याला या मोर्चा इथं आल्याबरोबर आम्हाला जरी बोलवलं असेल काही माहिती देण्यासाठी, काही सजेशन देण्यासाठी, परंतु चर्चा करणं ही आपला प्रामाणिक एक काम होतं। का आपला मोर्चा जर आलाय तर राज्य शासनाचं मतही आपल्याला ऐकून घेणं महत्वाचं होतं। त्यासाठी आम्ही 4 ते 5 जण आमचे रामदासजी नेवार